सर्व प्रकारची मेहनत घेऊन आणि हा नियोजित कार्यक्रम त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडला। मी आमच्या मुलांचं, युवा मंडळाचं, त्याचप्रमाणे भगिनींचं मी आभार मानतो आणि त्यांचं कौतुक करतो। घरच्या माणसांनी पाठ ठोपटणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर मुरलीधर मंदिर ट्रस्ट आणि इंदापुरातलं मुरलीधर मंदिर याला आपल्या समाजातल्या लोकांनी भरघोसप्रमाणे मदत केली, हातभार लावला आणि फक्त आपल्या विषनेम समाजाचंच आम्ही मदत घेतली। बाकीचे लोक देऊ इच्छितात, पण आम्ही दुसऱ्यांचे उपकार न घेता फक्त आपल्या विषनेम लोकांचे स्वेच्छेने मदत घेतली। कोणालाही आम्ही कंपल्शन केलं नाही, पण लोकांचे मन फार खुश झालं। मी सगळ्या आपल्या विषनेम समाजाचे, सगळ्या देणगीदारांचे मी आभार मानतो आणि यापुढे या मंदिरामध्ये आपल्या समाजातली लोक लग्न प्रित्यर्थ, लग्न जमल्यानंतर, लग्न झाल्यानंतर बारशासाठी भेट देतात, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो। सगळ्यांनी मुरलीधराचं दर्शन घ्यावं ही विनंती। परत एकदा आपल्या विषानेमा समाजाचे सगळ्या देणगीदारांचे मी आभार मानतो आणि मी 2 शब्द पूर्ण करतो। ज्यांनी ड्युएट मध्ये भाग घेतलाय ते 10 पार्टिसिपेंटनी जरा इकडे यावं। ड्युएट मध्ये ज्यांनी भाग घेतला, ड्युएट मध्ये ज्यांनी भाग घेतला त्या 10 पार्टिसिपेंटनी इकडे यावं। या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। ड्युएट परफॉर्मन्स प्रत्येकाने चांगला प्रयत्न केला असं मी म्हणेन, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट, नॉट अप टू द मार्क, 1-2 परफॉर्मन्स सोडले तर तुमच्या 10 जणांच्या परवानगीने 3च्या ऐवजी 2 बक्षिसं काढली चालतील का? कुणाचाही गैरसमज नको, चालतील? सगळ्यांनी एकमुखाने हात वरती करा म्हणजे आम्ही तसं करू। ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन। पब्लिक मध्ये कुणाला काय ऑब्जेक्शन? 3च्या ऐवजी 2 काढली तर कुणाला काय ऑब्जेक्शन आहे? हा मुरलीधर मंडळाचा नाही तर कोकण विषानेमा नाट्य मंडळाचा निर्णय आहे की ड्युएटचा परफॉर्मन्स पुढच्या काही सुधारावा, म्हणून आता 3च्या ऐवजी 2 बक्षीस देतोय। अर्थात सर बोलणारच आहेत, तो काही विषय नाही, तो त्यांचाच निर्णय आहे। नाही ऐकून घ्या, जजनी तर 1च बक्षीस देऊ असं सांगितलं 5 मध्ये, पण मी रिक्वेस्ट केली की 1 नको 2 देऊया। तर तुमचं सुद्धा मन मोठं आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याला परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद। ओव्हर टू अजय भाई। जज साहेबांचं असं म्हणणं होतं की 5 एंट्री आल्यात, त्याच्यामध्ये आपण निवडून एखाद्या एंट्रीला बक्षीस देऊ शकतो। एंट्री जर का जास्त असतील, 10 असतील, तर आपण 2 एंट्री देऊ शकतो, पण एंट्री जर जास्त असतील तर त्यातून निवड करणं सोपं जातो। पण त्यांच्या म्हणण्यानुसार काही एंट्रीज थोड्याशा कमी जास्त होत्या किंवा हे होत्या, त्यामुळे त्यांना बक्षीस तसं देणं प्रशस्त वाटलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। शेवटी त्यांचा निर्णय ते जाहीर करतील, पण ते आपल्याला 5 ड्युएटपैकी 2घांना ते बक्षीस इथे देणार आहेत, 3ऱ्याला ते उत्तेजना देऊ शकतात। पण नेमकं एक्झॅक्टली काय आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे हे आपल्याला जज साहेबांकडे शिकायला मिळेल। तर मी दोन्ही माननीय जज परीक्षकांना स्टेजवर बोलवतो, त्यांच्या निर्णयाची कारणमीमांसा करायला सांगतो आणि ते आपला निर्णय सोलो, उत्तेजनार्थ प्लस ड्युएट असं ते जाहीर करतील। धन्यवाद।